आपण ॲडिशन ऑफ टू वेक्टर्समध्ये दोन टाईप्स आपण कंप्लीट केले. एक तर आपण बघितलं पॅरलल असेल तर काय आणि अँटी पॅरलल असेल तर काय. दुसऱ्या याच्यामध्ये काय बघितलं, जर इन्क्लाइंड आलं तर काय करावं लागेल. दोन वेक्टर एकमेकांशी इन्क्लाइंडमध्ये असतील तर काय करावं. तिसरा आपण जे घेणार आहे तो आहे तुमचा मोस्ट IMP. ठीक आहे, मोस्ट IMP, लॉ ऑफ पॅरलल, लॉ ऑफ पॅरालेलोग्राम. मोस्ट IMP तुमच्यासाठी. ठीक आहे, मोस्ट IMP काय सांगायचं त्यांना, वेन किंवा इफने स्टार्ट करू आपण. इफ टू वेक्टर्स हॅव सेम फिजिकल क्वांटिटी, सेम फिजिकल क्वांटिटी with magnitude and direction, with magnitude and direction are started from common point. महत्वाचं इथं कॉमन पॉईंट, स्टार्टिंग कुठून दोन वेक्टरचे स्टार्टिंग कुठून होणार आहे, कॉमन पॉईंटने स्टार्टेड फ्रॉम द कॉमन पॉईंट. acts as a two sides of a parallelogram, parallelogram. ठीक है, two sides of a parallelogram. Then their resultant represented the diagonal of a parallelogram. मॅग्निट्यूड काय रिप्रेझेंट करणार आहे, त्याचं डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम. अँड डायरेक्शन रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ऑफ ए रिझल्टंट represented by starting point from a common point, starting point of a common point and ending point of a second vector. ओके, हे स्टेटमेंट त्याचं. चला समजून घेऊ आपण. काय सांगितलं त्यांनी, टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. आपल्याला माहिती आहे वेक्टर आपण पॅरलली कसंही शिफ्ट करू शकतो. ए वेक्टर माझा, हा ए वेक्टर आहे, दुसरा आहे माझा बी वेक्टर. दोन्ही वेक्टर कुठून चालू झाले पाहिजे, कॉमन पॉईंटने. हा झाला तुमचा कॉमन पॉईंट, हा काय झाला तुमचा कॉमन पॉईंट. काय करा, ए वेक्टरला पॅरलली शिफ्ट करा या पद्धतीने. ठीक आहे, बी वेक्टरला पॅरलली शिफ्ट केलं या पद्धतीने. ठीक आहे, हा ए वेक्टर झाला, हा बी वेक्टर झाला. आणि डायगोनल काय प्रोव्हाइड करणार आहे, डायगोनल काय प्रोव्हाइड करणार तुम्हाला, रिझल्टंट. ठीक आहे, डायगोनल काय प्रोव्हाइड करणार आपल्याला, रिझल्टंट. त्याची डायरेक्शन बद्दल काय सांगितलं परत पटकन एकदा बघून घेऊ. इफ टू वेक्टर्स हॅव अ सेम फिजिकल क्वांटिटी काय म्हटलं, डायरेक्शन आर स्टार्टेड फ्रॉम द कॉमन पॉईंट. दोन वेक्टर कशाने स्टार्ट झाले, कॉमन पॉईंटने स्टार्ट झाले. स्टार्टेड पॉईंट ऑफ द कॉमन पॉईंट ॲक्ट्स ॲज अ टू साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम. ही पॅरलोग्रामचे टू साइड्स ॲक्ट होतील. ओके, देन देअर रिझल्टंट काय, रिप्रेझेंटेड द डायगोनल ऑफ ए पॅरलोग्रामचं डायरेक्शन. मग आपण काय होतं, डायरेक्शन ऑफ ए रिझल्टंटची डायरेक्शन काय सांगितलं त्यांनी, रिझल्टंट बाय स्टार्टिंग पॉईंट ऑफ ए कॉमन पॉईंट. इथून स्टार्ट होईल आणि एंडिंगला इथं होईल. ठीक आहे, ओके, आता एंडिंग होईल. या वेक्टरची डायरेक्शन ई आहे, या वेक्टरची डायरेक्शन ई आहे. दोन्ही वेक्टरचे याला या पद्धतीने बनवू शकतो, कॉमन पॉईंट ऑफ ए एंडिंग वेक्टर, कॉमन पॉईंट ऑफ ए एंडिंग पॉईंटचं कॉमन पॉईंट शोधायचा, तिथं वेक्टरची ॲड करायची, ही डायरेक्शन होऊन जाईल त्याची. ठीक आहे, चला आर जर काढायचं असेल, रेग्युलर प्रोसेस पहिल्यांदा सिंपल सांगितलं, त्याच्यानंतर आपण त्याला डिराईव्ह तर करणारच आहे.
आर बार इज इक्वल टू काय असणार आहे, रेग्युलर पद्धतीने गेलो तर काय म्हणू शकतो मी, ए बार प्लस बी बार. हे मला कोण देतं ट्रायंगल लॉ. पण आपण पॅरलोग्राम लॉ यासाठी आणतोय कारण की ॲक्युरेसी मोर होते याच्यात. ठीक आहे, चल आता हीच डायग्राम थोडीशी मी मोठी काढतो. ठीक आहे, चल आता व्यवस्थित बघ. मला परत लागणार आहे इथं दिसतंय का, ओके दिसतंय. आता बघा काय सांगितलं तुम्हाला, दोन वेक्टर्स पॅरलल शिफ्ट केलेत. ए वेक्टर आहे, हा ए वेक्टर आहे. ठीक आहे, ए वेक्टर ऐवजी मी पी वेक्टर म्हणतो. ठीक आहे, पी वेक्टर कारण की पुस्तकात पीच वेक्टर दिलेलं आहे. हा आहे तुमचा क्यू वेक्टर. ठीक आहे, पी वेक्टरला पॅरलल शिफ्ट करा, या पद्धतीने पॅरलल शिफ्ट केलं तुम्ही. क्यू वेक्टरला पण पॅरलल शिफ्ट करा. ठीक आहे, पॅरलल तुम्ही शिफ्ट केलं. क्यू वेक्टरला पण पॅरलल शिफ्ट केलं, दिसतंय ना. ओके, हां क्यू वेक्टरला पण पॅरलल शिफ्ट केलं म्हणजे काय झालं, आ पी वेक्टर तर आ पण काय झालं तुमचा पी वेक्टर आणि आ काय झालं तुमचा क्यू वेक्टर. याचा रिझल्टंट काय देणार आहे, डायगोनल. हा डायगोनल काय प्रोव्हाइड करणार आहे, रिझल्टंट, आणि ती त्याची डायरेक्शन असेल. ठीक आहे, नावं देऊन टाक पटकन. नावं द्यायचं आपल्याला, ए बी सी आणि डी. ठीक आहे, दिसतंय ए बी सी डी दिसतंय. ओके, आता काय करा, या ए बीला थोडंसं एक्सटेंड करू आपण. ठीक आहे, या ए बीला मी थोडंसं एक्सटेंड केलं. ओके, या पद्धतीने एक्सटेंड केलं. आता काय केलं, सी पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. नवीन पॉईंट जो मिळाला त्या पॉईंटला मी ई पॉईंट म्हटलं. त्या पॉईंटला काय म्हटलं मी, ई पॉईंट. चला इथं मग या ठिकाणी मी काय करतो, कन्स्ट्रक्शन लिहितो. कन्स्ट्रक्शन काय केलं, ए बी वेक्टर एक्सटेंडेड and C draw perpendicular on AB. AB वर काय केलं, C काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे, ह्या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे, त्याला मी म्हणतो थीटा, आणि रिझल्टंट आणि फर्स्ट वेक्टर यांच्यामधला अँगल आहे त्याला मी म्हणतो अल्फा. ठीक आहे, जर त्याच कन्सेप्टनुसार हा काय सेकंड वेक्टर आणि हा काय तुमचा फर्स्ट वेक्टर आहे, यांच्यामधला पण अँगल काय राहील, थीटा. हे महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो तुम्हाला ट्रायंगल दिसतो ते सगळं मी इथं लिहून काढून घेतो म्हणजे आपल्याला जागा पूर्ण युटिलाइज करता येईल. ठीक आहे, चलो जो ट्रायंगल आहे, कोणता ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल दिसतो मला, तो राईट अँगल ट्रायंगल छोटासा जो दिसतोय बघा, अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. काय नाव आहे त्याचं, बीईसी. काय नाव आहे तुमचं, बीईसी. आणि हा काय तुमचा थीटा आहे आणि हा काय तुमचा क्यू आहे. मॅग्निट्यूडच घेतो. ठीक आहे, आता हे तुम्हाला दोन क्वांटिटी माहित नाही म्हणून मी त्याला म्हटलं, एकाला एक्स म्हटलं आणि एकाला वाय म्हटलं. ठीक आहे, चला मी जर म्हटलं साइन थीटा, मी काय म्हटलं साइन थीटा इज इक्वल काय म्हणा तुम्ही, साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय वाय आणि हायपोटेनस काय क्यू. मग तुम्ही काय म्हणू शकतात, वाय इज इक्वल टू काय, सीई इज ऑल्सो इक्वल टू काय, हा क्यू इकडे मल्टिप्लाय झाला म्हणजे काय भेटेल मला, क्यू साइन थीटा. तसंच काय करतो मी, कॉस थीटा काढून घेतो बघा, कॉस थीटा काय भेटणार मला, कॉस थीटा कसं काय भेटणार आहे, कॉस थीटा म्हणजे काय असणार आहे, कॉस थीटा म्हणजे असणार आहे ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. म्हणजे काय, एक्स अपॉन क्यू. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय, एक्स इज इक्वल टू बीई आणि काय भेटेल मला, क्यू कॉस थीटा. ठीक आहे, आता मला जे नवीन व्हॅल्यू दिल्या ते आपण तिथं घेऊन ठेवू. ठीक आहे, बीई म्हणजे काय भेटेल मला, क्यू कॉस थीटा मिळालेला आहे आणि हे काय भेटेल मला, क्यू साइन थीटा मिळाले. ठीक आहे, आता इथं काहीच नाही, इतकं सिंपल डेरिव्हेशन. बा अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, जोपर्यंत तुमचा राईट अँगल ट्रायंगल बनत नाही तोपर्यंत तुमचं यूज काहीच करता येत नाही. म्हणून राईट अँगल ट्रायंगल यूज केलेला आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर दोनच केस बनतील, पहिला आहे ट्रिग्नॉमेट्री, दुसरा आहे तुमचा पायथागोरस. ठीक आहे, आता इथं ट्रिग्नॉमेट्री पण यूज केले आपण. का यूज करू शकलो, कारण हा राईट अँगल ट्रायंगल होता. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल होता म्हणून ट्रिग्नॉमेट्री यूज केलं. मग तिथं आपण काय यूज करू शकतो अजून, पायथागोरस. म्हणून बघा इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल,
बी ई सी म्हणजे या पद्धतीचा जो ट्रायंगल आहे तुमचा, हा जो ट्रायंगल आहे कोणता, बी ई सी. ठीक आहे, याला मी अजून नावं दिलेले नाही आहे, राहून देऊ तसंच. ठीक आहे, इन ट्रायंगल बी ई सी जर म्हटलं तर मला बाय पायथागोरस काय होणार तुमचा, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय, बी ही स्क्वेअर प्लस काय, सी ही स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं, 1. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी, 1. आता दुसरा जो ट्रायंगल आहे, मोठा ट्रायंगल कन्सिडर करणार आपण, इन ट्रायंगल ए सी ई. कोणता ट्रायंगल आहे, या पद्धतीने मोठा ट्रायंगल तो. ठीक आहे, हा काय ए ई सी, हा ए ई झाला. आणि ए ई म्हणजे काय तुमचा ए बी प्लस बी, बरोबर की नाही. ए ई म्हणजे काय, ए बी प्लस बी ई, ए बी प्लस बी म्हणजे ई, बरोबर ना, ए बी प्लस बी. आणि हा तुमचा सी ॲज इट इज. ठीक आहे, आता हा काय ए सी. मग परत मी काय यूज करणार आहे, पायथागोरस थेरमच यूज करणार आहे. पायथागोरस थेरम यूज करायचं. चला पटकन, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए ई स्क्वेअर प्लस सी ई स्क्वेअर. ठीक आहे, चला, ए ही स्क्वेअर म्हणजे काय, ए ही म्हणजे काय, ए बी प्लस बी ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय, सी ई स्क्वेअर. चला, ए बी स्क्वेअर प्लस 2 ए बी इंटू बी ई प्लस बी ई स्क्वेअर प्लस सी ई स्क्वेअर. बरोबर, बी ही स्क्वेअर प्लस सी ही स्क्वेअर काय, बी सी स्क्वेअर. म्हणजे इथं तुम्हाला जे दिसतंय बी ही स्क्वेअर प्लस सी ही स्क्वेअर जो दिसतोय, तर त्याच्या जागी काय लिहू शकतात तुम्ही, त्याच्या जागी काय लिहू शकतात आता, डायरेक्ट बी सी स्क्वेअर लिहू शकतात. त्याच्या जागी काय लिहू शकतात, डायरेक्ट बी सी स्क्वेअर. मग मी हेच लिहिणार आहे, ए बी स्क्वेअर प्लस 2 ए बी डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, बी ई प्लस बी ही प्लस बी सी काय, बी सी स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे, बी सी स्क्वेअर. हे काय झालं माझा, ए सी स्क्वेअर. चला, बट ए सी इज इक्वल टू काय, ए सी इज इक्वल टू काय, ए सी इज इक्वल टू काय, ए सी ए सी काय, आर रिझल्टंट आहे, आर. ए सी इज इक्वल टू काय, आर. ए बी इज इक्वल टू काय बघा पटकन, ए बी इज इक्वल टू काय, ए बी काय, पी. फक्त मॅग्निट्यूड लिहितो, डायरेक्शन लिहित नाही, ए बी. ओके, नंतर बी ही बघा काय लिहायचं आपलं, बी ई. बी ही बघितलं काय, क्यू कॉस थिटा आहे, काय, क्यू कॉस थिटा आहे. नंतर आपण बघितलं बी सी काय बघितलं आपण, बी सी म्हणजे कोणता, बी टू सी काय, क्यू. बस हे सगळे व्हॅल्यू इथं पुट करायचे या इक्वेशनमध्ये. चला, मग ए सी म्हणजे काय भेटलं मला, आर स्क्वेअर इज इक्वल टू, ए बी म्हणजे काय भेटलं, ए बी म्हणजे काय, पी स्क्वेअर प्लस 2 ए बी म्हणजे काय, पी. ठीक आहे, बी म्हणजे काय, क्यू कॉस थिटा काय, क्यू कॉस थिटा प्लस बी सी म्हणजे काय, क्यू स्क्वेअर. म्हणजे काय येणार, टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला मी, आर इज इक्वल टू काय, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस 2p डॉट क्यू कॉस थिटा प्लस क्यू स्क्वेअर. हे झालं माझा रिझल्टंट, हे झालं माझं फक्त रिझल्टंट. आत्ताशी काय झालं, रिझल्टंट. लक्षात असू द्या, आत्ताशी काय झालं आपल्याला, रिझल्टंट. ठीक आहे, आता आपण फाइंड आउट करणार त्याची डायरेक्शन. हे झालं मॅग्निट्यूड, हे काय झालं तुमचं मॅग्निट्यूड. आता काय फाइंड आउट करणार आपण, मॅग्निट्यूड. आता काय फाइंड आउट करणार आपण, इथं दिसतंय ना, इथं काय फाइंड आउट करणार आहे, डायरेक्शन. इथं काय फाइंड आउट करणार आपण, डायरेक्शन. इथं काय फाइंड आउट करणार आपण, डायरेक्शन. लक्षात ठेवायचं आपल्याला, काय लक्षात ठेवायचं, मला डायरेक्शन कोण प्रोव्हाइड करतं, तर टॅन. डायरेक्शन कोण प्रोव्हाइड करतं, टॅन. का, कारण की स्लोप काय असतो, टॅन. ठीक आहे, मी असं लिहितो वाटलं, स्लोप इज इक्वल टू काय असतं, टॅन थिटा. मग काय लिहिणार तुम्ही, वाय बाय एक्स असतं, बरोबर की नाही. वाय बाय एक्स म्हणजे काय, स्लोप किती इन्क्लाइंड आहे, एक्स वर किती आणि वाय वर किती असं सांगणार ना तुम्ही, म्हणून ते स्लोप म्हणजे डायरेक्शन कोण प्रोव्हाइड करतं तुम्हाला, डायरेक्शन प्रोव्हाइडेड बाय टॅन थीटा. डायरेक्शन कोण प्रोव्हाइड करणार तुम्हाला, टॅन थीटा. ठीक आहे, आता बघा मग टॅन थीटा कोणत्या ट्रायंगलमध्ये, राईट अँगल ट्रायंगलच यूज करावं लागेल.
कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल आ, छोटासा ट्रायंगल तुमचा कोणता? बी ई सी हा थीटा, ठीक आहे. इन ट्रायंगल बी ई सी, इन ट्रायंगल बी ई सी, इन ट्रायंगल बी ई सी हा एक टॅन थीटा आहे. ओके, मला थीटा यूज करायला का अल्फा यूज करायला? मला अल्फा यूज करावा लागणार आहे. का अल्फा? कारण थीटा तर कोणामधला अँगल आहे? दोन वेक्टर मधला अँगल आहे. आपल्याला कशामधला काढायचा आहे? रिझल्टंट मधला. मग काय यूज करा? मला अल्फा. ओके, बाय मिस्टेक झालेलं आहे, ठीक आहे. तर टॅन आपल्याला टॅन डायरेक्शन प्रोव्हाइडेड बाय टॅन, मग टॅन काय असणार आहे? अल्फाही असू शकतो, काही असू शकतो, फक्त तो लक्षात ठेवायचा. तो काय असणार? ए ई सी आणि इथपर्यंत काय तुमचा या पद्धतीने हा काय झाला तुमचा बी, ठीक आहे. हा झाला तुमचा पी, हा काय झाला तुमचा क्यू कॉस थीटा, राहून देऊ, ठीक आहे. आणि हा काय झाला तुमचा अल्फा, हा काय झाला तुमचा अल्फा. दिसतंय का तिथं? दिसतंय बघा. जो तुम्हाला ट्रायंगल दिसलेला आहे, टॅन अल्फाचा जर फॉर्म्युला यूज केला तुम्ही, टॅन अल्फाचे जर फॉर्म्युले यूज केले तर काय भेटणार मला? टॅन अल्फा, टॅन म्हणजे काय असतं? वाय अपॉन एक्स. वाय काय तुमचा? सीई. टॅन अल्फा इज इक्वल काय? सीई अपॉन एई, सीई अपॉन एई. मग सीई काय तुमचा? सीई काय? सी काय? क्यू साइन थीटा. काय तुमचा? क्यू साइन थीटा. एई काय तुमचा? ए बी प्लस बी. सीई म्हणजे काय? ए बी प्लस बीई. ए बी किती आहे? ए बी किती आहे? पी. आणि बी किती आहे? क्यू कॉस थीटा. टॅन अल्फा इज इक्वल काय भेटलं मला? टॅन अल्फा इज इक्वल काय भेटलं? क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. मग अल्फा इज इक्वल काय? टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. हे झालं माझं डायरेक्शन, हे झालं माझं डायरेक्शन, ठीक आहे. हे झालं माझं डायरेक्शन, ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना? हे झालं माझं डायरेक्शन. आता याचे स्पेशल केसेस बघणार. किती व्हिडिओ झाला? ओके, 17 मिनटं, 25 मिनटापर्यंत जाऊ शकतो व्हिडिओ. चल पटकन आपण स्पेशल केसेस बघूया. हां, रफ करतोय. स्पेशल केसेस घेणार आपण त्याचे. 20 मिनिटात झाला पाहिजे तुमचा स्पेशल केसेस सुद्धा. चला, त्यासाठी मला लागणार आहे साइन 0. साइन 0ची व्हॅल्यू किती असते? 0. कॉस 0ची व्हॅल्यू असते 1. साइन 90 आणि कॉस 90. साइन 90ची व्हॅल्यू असते 1, याची व्हॅल्यू असते 0. साइन 270 याची व्हॅल्यू असते -1. कॉस 270 याची व्हॅल्यू असते 1. सर याची व्हॅल्यू असते 0. हे कन्सेप्ट असणं माहीत असणं गरजेचं आहे. आणि रिझल्टंटची व्हॅल्यू काय आली? आता मग त्याच केस आपण तशाच पद्धतीने घेणार आहे, ठीक आहे. इफ पी वेक्टर्स आणि क्यू वेक्टर्स पॅरलल आहेत, म्हणजे हा जो क्यू आहे तो असा झाला पॅरलल, ठीक आहे. म्हणजे अँगल किती झाला? 0. इफ टू वेक्टर्स आर दिसतंय का? इफ शब्द दिसतोय? नाही, प्रॉब्लेम. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, जर दोन वेक्टर्स पॅरलल असतील तर थीटाची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही? थीटाची व्हॅल्यू किती घेणार आहे? थीटा इज इक्वल किती घेणार तुम्ही? थीटा इज इक्वल 0 घ्याल. चला मग बघा, इथं जे तुम्हाला आर मिळालं तिथं काय अल्फा मिळाले, ठीक आहे. इथं मी दिसता लवकर म्हणून मी इथं लिहितो. ओके, आर इज इक्वल काय? अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. काय लक्षात ठेवायचं? पी प्लस क्यू ट्रिक्स आहे. पी प्लस क्यूचं ब्रॅकेट एक्सपान्शन म्हणजे काय होतं? पी प्लस क्यूचं ब्रॅकेट एक्सपान्शन म्हणजे काय होणार आहे? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. काय एक्स्ट्रा आलं? फक्त 2pq ला कॉस थीटा एक्स्ट्रा ऍड होतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. हां, मग अल्फा इज इक्वल काय? अल्फा इज इक्वल काय? क्यू साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थीटा. इथं काय असणार आहे? टॅन इनवर्स. इथं काय असणार आहे? टॅन इनवर्स. अल्फा इज इक्वल काय? टॅन इनवर्स. ओके, आता बघा काय सांगतो मी तुम्हाला. मला सांगा हे कसं ट्रिक्स लक्षात आहे? ही तुमची झाली ट्रिक्स, ही काय झाली तुमची ट्रिक आहे. ट्रिक लक्षात ठेवायची. माझ्या कसं लक्षात आहे? तर या ट्रिकनीच लक्षात ठेवायची. हे ट्रिक दुसरी सेकंड टॅनसाठी काय असं लक्षात ठेवायचं आहे? क्यू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. काय साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतं?
टॅन थिटा असतं, म्हणून साईन आणि इथं काय अडचण येऊ शकतो, साईनच्या जागी कॉस होऊ शकतो, कॉसच्या जागी साईन होऊ शकतो. त्यासाठी काय लक्षात ठेवायचं, वरती साईन आपण कॉस काय असतो टॅन, बस या पद्धतीने लक्षात ठेवा, ही ट्रिक्स आहे. चला मग आर इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू किती टाकणार आपण, थिटाची व्हॅल्यू किती टाकणार 0, कॉस 0ची व्हॅल्यू किती देणार आहे. मग बघा आर इज इक्वल टू काय, इथं आपण फाइंड आउट करणार मॅग्निट्यूड, इथं आपण फाइंड आउट करणार मॅग्निट्यूड आणि इथं फाइंड आउट करणार आपण त्याची डायरेक्शन. असं सेम चालू झालं. ठीक आहे. मॅग्निट्यूड म्हटलं तर काय होणार आहे, अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटाची व्हॅल्यू किती टाकणार आपण 0, कॉस 0ची व्हॅल्यू जर टाकली तर काय होणार आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. कोणाचं एक्सपान्शन झालं, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन, ते स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय होईल, पी प्लस क्यू. हे झालं माझं आर, हे झालं माझं आर. दिसतंय का हे, आर इज इक्वल टू पी प्लस क्यू, आर इज इक्वल टू पी प्लस क्यू दिसतंय. ओके चला पटकन आता डायरेक्शनसाठी काय, अल्फा इज इक्वल काय, टॅन इनवर्स ऑफ काय, वरती काय लिहायचं क्यू साईन थिटा, टॅन इनवर्स ऑफ क्यू साईन 0 अपॉन काय पी प्लस क्यू कॉस 0. मला सांगा टॅन इनवर्स ऑफ साईन 0ची व्हॅल्यू किती असते, साईन 0ची व्हॅल्यू किती असते 0 अपॉन पी प्लस क्यू. ठीक आहे, काय होणार आहे टॅन इनवर्स ऑफ 0, टॅन इनवर्स अल्फाची व्हॅल्यू काय झाली मग 0, अल्फाची व्हॅल्यू काय झाली 0, का पॅरलल आहेत झाला विषय. ठीक आहे. नेक्स्ट, इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल नाही, आता काय घेणार आपण, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 90 डिग्री, थिटाची व्हॅल्यू किती घेणार आपण 90 डिग्री, थिटाची व्हॅल्यू किती घेणार आपण 90 डिग्री. ठीक आहे, थिटाची व्हॅल्यू किती घेणार आपण 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे पीची व्हॅल्यू आता पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 90. कॉस 90 म्हटलं तर किती होणार आहे, कॉस 90ची व्हॅल्यू किती होणार आहे 0, म्हणजे ही टर्म काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे रिमेनिंग काय राहणार फक्त तुमचं, रिमेनिंग राहणार फक्त पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, काय राहणार आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. चला अल्फासाठी करूया, अल्फा इज काय टॅन इनवर्स ऑफ, चला क्यू साईन 90 अपॉन पी प्लस क्यू कॉस 90. कॉस 90 म्हटलं तर किती होणार आहे 0, कॉस 90 म्हटलं किती होणार आहे 0, म्हणजे ही टर्म झाली 0 आणि ही झाली 1, म्हणजे काय भेटलं मला अल्फा इज इक्वल काय टॅन इनवर्स ऑफ क्यू अपॉन पी. चला आता नेक्स्ट फक्त राहिलं आहे, बाकीचं मी रफ करतो पटकन. मोस्ट IMP आहे म्हणून हळूहळू सांगितलं आहे, भरपूर काही स्टेप्स बळजबरी एक्स्ट्रा केलेले आहेत तुम्हाला समजावं म्हणून. नेक्स्ट, इफ टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल 290 डिग्री म्हणजे किती होणार आहे 270 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती घेणार आपण, थिटा इज इक्वल किती घेणार आहे तुम्ही, थिटा इज इक्वल किती होणार आहे तुमचा 270, 90 प्लस 180 किती होणार आहे 270. चला मग काय आरची व्हॅल्यू, आर इज इक्वल काय येणार आहे अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस 2pq कॉस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर घेऊ प्लस 2pq काय येणार आहे कॉस 270 जर म्हटलं कॉस 270 किती येणार आहे साईन कॉस 0 कॉस 180. ओके, अँटी पॅरललच्या आपल्या केस लागणार आहे, अँटी पॅरलल असेल तर 180, हे झालं माझं 180, 0ला 0 आणि काय येणार आहे -1 अँटी पॅरलल घ्यायचं 290 डिग्री नाही, मग थिटाची व्हॅल्यू किती घेणार आहे, थिटाची व्हॅल्यू किती घ्यावं लागणार आपल्याला, थिटाची व्हॅल्यू 180 डिग्री घ्यावं, कॉस 180 म्हणजे काय होणार आहे -1, कॉस 180 म्हटलं तर काय होणार आहे -1 होणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय भेटलं मला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq. ठीक आहे, म्हणजे कोणाचं एक्सपान्शन ते पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, अंडर रूटच्या बाहेर आलं तर काय जाईल पी मायनस क्यू. हे भेटलं मला आर काय मिळालं पी मायनस क्यू. आता आपण काय फाइंड आउट करणार आहे डायरेक्शन.
आता काय फाइंड आउट करणार डायरेक्शन मग अल्फा इज इक्वल टू काय टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. हां काय टाकणार आपण 180 काय टाकणार 180 इथं काय टाकणार 180. चला काय होणार आहे टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन 180 साइन 180 किती येणार आहे 0 आणि आपण काय पी प्लस पी मायनस क्यू ठीक आहे पी मायनस क्यू तर काय होणार आहे टॅन इनवर्स ऑफ 0 म्हणजे किती होणार आहे 0 अल्फाची व्हॅल्यू काय होणार आहे 0 ठीक आहे. अँटी पॅरलमध्ये असेल एवढं फक्त लक्षात ठेवा ठीक आहे 2 वेक्टर अँटी पॅरलर फक्त हा जो 0 आहे मायनसमध्ये असेल हा -0 हा -0 म्हणजे अँटी पॅरलमध्ये जातील ठीक आहे.